नाट्य आणि साहित्य क्षेत्रात ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे अशांना सन्मानाने अध्यक्षपद बहाल करण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले। भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना शरद पवार यांच्या हस्ते राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। महात्मा फुलेंची पगडी, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते। कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव, महापौर वैशाली बनकर, अभिनेत्री रीमा लागू, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार गोपू देशपांडे, भाई वैद्य, दीपा लागू, डॉक्टर अनिल अवचट, प्राध्यापक लक्ष्मण माने या प्रसंगी उपस्थित होते। सत्कार गौरव करावा या सर्व संस्था आणि संघटनांच्या वतीनं विचारांच्यावर सर्व मान्यवर त्या ठिकाणी आहेत आणि या सभागृहामध्ये भाग होता। जर सगळ्यात त्यांना विनंती करेन की आपण थोडंसं उभं राहून डॉक्टरांना एक वेगळी मानवंदना देत आहात, ती निश्चितच कौतुकास्पद आहे। पवार म्हणाले, कला साहित्य क्षेत्रात निवडणुका हव्यातच कशाला। साहित्य संमेलन, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेणे योग्य नाही। साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र बसून कर्तृत्व आणि योगदान असलेल्या व्यक्तीला सन्मानाने अध्यक्षपद देण्याची गरज आहे। डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारखी व्यक्ती निवडणुकीसाठी अर्ज करणार नाही। राजकारण्यांना कुठेही लुडबुड करायची सवय असते, मात्र मला लुडबुड करायची नाही, सहज सुचवायचे आहे असेही ते म्हणाले। डॉक्टर लागू यांनी नाटकांच्या माध्यमातून उभ्या आयुष्यात निष्ठेने काम केले। कृतज्ञता निधी, उपेक्षितांना वेशीवर टांगण्याच्या प्रवृत्तीविरोधात लढा देऊन समाजाला दिशा दिली। त्यांची भेदक नजर, आवाज, अभिनयाची तन्मयता आगळीवेगळी आहे। राजर्षी शाहू महाराजांचे काम ओबडधोबड होते, मात्र समाजातील चांगल्या आणि गुणी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम त्यांनी केले। आयुष्यभर नाटक जगणारे डॉक्टर लागू यांना महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळाला हा त्यांचा अधिकारच आहे असेही पवार यांनी नमूद केले। शहराच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र हडपसर महापालिका निर्माण करावी अशी मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली। राज्य सरकारने नुकताच 28 गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश जारी केला आहे। त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ 550 चौरस किलोमीटर झाले आहे। हे क्षेत्रफळ मुंबई महापालिकेपेक्षा मोठे आहे। त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी मर्यादा येणार आहेत। ठाणे जिल्ह्यात 2 पेक्षा अधिक पालिका आहेत। पुणे जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड या 2 पालिका आहेत। सातारा रस्ता, सासवड रस्ता, सोलापूर रस्ता आणि वडगाव शेरी या परिसरासाठी हडपसर महापालिका स्थापन करणे आवश्यक आहे। याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर गोरे यांनी केली। शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, स्वाती टकले, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते। गोरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उपसूचना फेटाळून लावल्या असल्या तरी सर्वसाधारण सभेत विकास आराखड्यातील चुकीच्या गोष्टींबाबत विरोध करू। संगमवाडी शेती क्षेत्र, टेकड्यांचे निवासीकरण करण्याचा शिवसेनेचा विरोध आहे। कॅनॉलचा TDR कोणाला दिला आहे हे देखील राष्ट्रवादीने जाहीर करावे अशी मागणीही गोरे यांनी केली। अजून असं आहे, एक तर पहिलं म्हणजे विकास आराखडा पुणे शहरासाठी अतिशय आवश्यक आहे, आधीच उशीर झालेला आहे। सर्वसाधारण सभेच्या मध्ये त्याच्यावर तपशीलवार चर्चा होऊ शकणार आहे, परंतु जे सुधार समितीचे सदस्य आहेत त्यांना सुद्धा त्याचं स्वरूप सर्वजणांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये संगमवाडी परिसरामध्ये हरित झोन असावा याबद्दलची आमची उपसूचना आमचं बहुमत नसल्यामुळे फेटाळली गेलेली आहे। संपूर्ण पुण्यातल्या टेकड्या ज्या आहेत त्या हरित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने तो निर्णय प्रलंबित ठेवला असला तरीसुद्धा कुठल्याही क्षणी सरकारने विश्वासघात करून
या टेकड्यांच्या संदर्भातली आरक्षणं उठवण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊ नये, हा आमचा त्यातला महत्त्वाचा आग्रह असणार आहे. पालिका हद्दीत 28 गावे समाविष्ट करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. युती सरकारचा निर्णय कायम ठेवला असता तर आता या गावांचा सुनियोजित विकास झाला असता. सरकारने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी खास निधी जाहीर करावा, अशी मागणी बाबर यांनी केली. जोपर्यंत आत्मरंजन वाढत नाही तोपर्यंत जगाला शांती मिळेल असे वाटत नाही, अशी भावना गान सरस्वती पंडिता किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केली. पुणे नवरात्र महोत्सवामध्ये महर्षी पुरस्कार पंडित किशोरी आमोणकर यांना त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, पुणे नवरात्र महोत्सवाचे आबा बागुल, जयश्री बागुल यावेळी उपस्थित होते. आमोणकर म्हणाल्या, सध्याच्या युगात भारतीय संगीत आहे की नाही हेच कळत नाही, कारण कोणत्याही वाहिनीवर शास्त्रीय संगीताचा अर्धा तास सुद्धा कार्यक्रम दिसत नाही. भारतीय अभिजात संगीत हे शांतीप्रधान आहे. गदारोळातील आजच्या समाजाला शांतीची गरज आहे, त्याची जोपासना करावी. संगीत या विषयात कला, विद्या, शास्त्र आणि आत्मरंजनाला स्थान आहे, मनोरंजनाला नाही. जोपर्यंत आत्मरंजन वाढत नाही तोपर्यंत जगाला शांती मिळेल असे वाटत नाही. पुण्यनगरीत मी बरीच वर्षे येत आहे. अभिजात संगीताचे संवर्धन येथे व्हावे असे वाटते, असे सांगून किशोरी आमोणकर म्हणाल्या, त्रिगुणात्मक देवीच्या आशीर्वादाने जे करता येईल तितकी सेवा मी करीन. परदेशापेक्षाही भारतात राहून माझ्या मुलांना संगीत शिकवणे मला महत्त्वाचे वाटते. मार्गदर्शन म्हणजे विद्यादान नव्हे. सध्या मार्गदर्शन हा शब्द बोकाळला आहे. मला जितके देता येईल तितके मी देईन, पण त्यासाठी माझ्याकडे मागा म्हणजे मी देईन. यामुळे मी पॅसिव्ह राहीन, असंही आमोणकर म्हणाल्या. डॉक्टर DY पाटील म्हणाले, संगीत ही कला परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोहोचवते. किशोरी आमोणकर या लवकरच भारतरत्न होतील. संगीत सेवा त्यांनी परमेश्वराला अर्पण केली आहे, असेही ते म्हणाले. आबा बागुल यांनी प्रास्ताविकात संगीत विद्यालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून किशोरी आमोणकर यांनी महिन्यातून एकदा तरी येथील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. पूर्वार्धात शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेच्या कलावंतांनी समन्वय हा अनोखा कार्यक्रम सादर केला. यामध्ये कथ्थक, नृत्य, तबला, पखवाज यांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. मुठा उजव्या कालव्यामध्ये 54% पाणी गळती आणि चोरी होत आहे, तरी हे पाणी मुरते कुठे, असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. जलसंपदा विभागाच्या मानांकाप्रमाणे 0.23 TMC पाण्यात 1000 हेक्टर क्षेत्र भिजू शकते. मात्र या मानांकाप्रमाणे 10,577 हेक्टरसाठी 2.4 TMC पाणी गरजेचे असताना 5.15 TMC कसे वापरले गेले, त्यावरून मुठा उजव्या कालव्यामध्ये 54% पाणी गळती आणि चोरी होत आहे. पण हे पाणी मुरते कुठे, याची सिंचनाच्या काढण्यात येणाऱ्या श्वेतपत्रिकेत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या खडकवासलातून 1,02,333 हेक्टर क्षेत्राला 23.28 TMC पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. याचा अर्थ 1000 हेक्टरला सरासरी 0.23 TMC पाणी असे मानांकन आहे. मात्र 2 ऑगस्ट 2012 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत उभ्या पिकांना खरीप हंगाम आवर्तनाअंतर्गत 3.46 TMC पाणी देण्यात आले आहे. या पाण्यावर फक्त 2013 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात आले आहे. मात्र 3.46 TMC पाण्यात 15,000 हेक्टर क्षेत्र भिजू शकले असते. मात्र या सर्व माहितीवरून मुठा उजव्या कॅनॉलमध्ये 85% गळती आणि चोरी होत आहे. 10,577 हेक्टर क्षेत्रासाठी 2.4 TMC पाणी गरजेचे असताना 5.15 TMC पाणी वापरण्यात आले आहे. त्यावरून कॅनॉलमध्ये 54% पाणी गळती होत आहे. पुण्याला पाणी देताना 150 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी हे मानक दाखवणाऱ्या जलसंपदा खात्याने मानक का धाब्यावर बसवले,
याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी सजगचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. कसं आहे की पुण्यात पाणी कपात अजूनही सुरू आहे. 28 TMC धरणांमध्ये पाणी असूनही, म्हणून आम्ही सिंचनाची व्यवस्था काय झाली आहे, त्याच्यात किती पाणी जाते याची माहिती घेतली. त्यात असं दिसतंय की जे पाणी सिंचनासाठी कालव्यातनं सोडलं जाते त्याच्यामध्ये 54% गळती आहे. गळती म्हणजे चोरी अधिक गळती. आणि मग पुणेकरांना 150 लिटर पर डे पर हेड एवढंच पाणी देऊ असं जे सातत्याने सांगितलं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर ही 54% गळती म्हणजे खूप भयंकर आहे. आणि त्यामुळे पाणी शेतकऱ्यांनाही मिळत नाही आणि पुणेकरांनाही मिळत नाही अशी आजची अवस्था आहे. म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी आहे की पुण्याचं 12.5 TMC पाणी तातडीने रिझर्व्ह करा आणि मग उरलेलं पाणी शेतीला द्या. त्याच्यात 66,000 हेक्टर शेती भिजू शकते. म्हणजे शेतकऱ्यांचाही फायदा आहे, पुणेकरांचाही आहे. पण पुणेकरांची पाणी कपात बंद झालीच पाहिजे. नाही, कसं आहे, शेवटी मुख्यमंत्र्यांकडे विशेष अधिकार असतात. त्याच्यामध्ये ते करार होण्यासाठी समजा 6 महिने लागणार असतील तर म्हणजे 6 महिने पुणेकरांची पाणी कपात चालू राहावी असा त्याचा अर्थ होत नाही. ते आदेश देऊ शकतात. 12.5 TMCचा रिलीफ निश्चित देऊ शकतात. जर कालवा समिती पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ शकते तर मुख्यमंत्री हा आदेश नक्की देऊ शकतात. भाकरीच्या प्रश्नापलीकडे जाण्याची उमेद प्रत्येकाने बाळगलीच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. साहित्य कलायात्री आयोजित शरद पवार आणि बांधिलकी जीवनगौरव पारितोषिकाच्या वितरण समारंभ प्रसंगी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक हाणमकर, हनुमंत कापरे, पिसोळी गावच्या सरपंच स्नेहल दगडे, नम्रता लोणकर उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक झगडत आहेत. मात्र या प्रश्नांपेक्षाही अनेक गंभीर प्रश्न समाजासमोर आहेत. ते सोडवण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे भाकरीच्या प्रश्नाच्या पलीकडे जाण्याची उमेद प्रत्येकाने बाळगलीच पाहिजे. साहित्य आणि कलेची जाणीव आता खेडोपाडी पोचली आहे. ग्रामीण भागातही वाचनालये उभारली जात आहेत. त्यामुळे दलित, आदिवासी तरुण आता लिहायला लागले आहेत. साहित्याचा विचार होत असतानाच राजकारण जर चुकीच्या बाजूने जात असेल तर त्यावर रोखठोकपणे बोलले पाहिजे. कारण समाजातील अनेक प्रश्न राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण होतात. सध्या महागाई, अन्न, पाणी, शिक्षण, औषधे असे अनेक प्रश्न समाजात आहेत. मात्र या प्रश्नांच्या पलीकडे जाण्याची उमेद प्रत्येकाने बाळगली पाहिजे. बबनराव पाचपुते म्हणाले, पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. सध्या राजकारणांकडे समाज संशयाने बघत आहे. मात्र संशयाने बघण्याआधी तो त्या परिस्थितीस एकटा जबाबदार आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. राजकारणी कुठे चुकत असल्यास समाजाने त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले. हनुमंत कापरे आणि विनायक हाणमकर यांना शरद पवार जीवनगौरव पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर स्नेहल दगडे यांना बांधिलकी जीवनगौरव पारितोषिक प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. भाई वैद्य यांच्या हस्ते 8 कविता संग्रहाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. शिवाजीनगर गावठाणात खेडेकर कुटुंबियांच्या तब्बल 4 पिढ्यांनी जगन्माता काळूबाई देवस्थानचा वारसा जपला आहे. या देवस्थानचा इतिहास सुमारे 125 वर्ष जुना. काळूबाईचे निस्सीम भक्त असलेल्या खेडेकर कुटुंबातील काही ज्येष्ठ व्यक्तींना मिळालेल्या अंतरप्रेरणेनुसार त्यांनी केलेल्या उत्खनात सुमारे 6 इंच उंचीची काळूबाईची अखंड स्वयंभू पाषाणमूर्ती आढळून आली. खेडेकर कुटुंबियांनी आपल्या निवासस्थानाच्या आवारातच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची स्थापना केली. अल्पावधीतच केवळ खेडेकर कुटुंबीय आणि गावठाणातील ग्रामस्थच नव्हे तर हजारो भक्तांना या आदिशक्तीची प्रचिती आली. कालांतरे मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. जागेच्या उपलब्धतेनुसार निवासस्थानांचा आकार आणि रचना बदलत गेली. मात्र खेडेकर कुटुंबियांच्या मनातील काळूबाई बद्दलची श्रद्धा आणि भक्तिभाव अढळ आहे. नव्या रचनेत निवासस्थानाच्या वरील संपूर्ण मजल्यावर मंदिर स्थलांतरित करण्यात आले. खेडेकरांच्या 4थ्या पिढीतील विवेक खेडेकर या मंदिराची व्यवस्था श्रद्धापूर्वक पार पाडत आहेत. काळूबाईच्या या देवस्थानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होतो. देवीला दर दिवशी वेगवेगळ्या रूपात सजवले जाते. 7 फुटी वेणीने देवीचा शृंगार केला जातो. दररोज नगारा वादन, भजन, कीर्तन, अष्टमीच्या दिवशी होम, कोजागिरी पौर्णिमेला भंडारा, पौष पौर्णिमेला छबिना असे धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. हे देवस्थान खासगी असले तरी भक्तांसाठी काळूबाईचे दार सदैव खुले आहे. नवरात्रासह दर मंगळवारी, शुक्रवारी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. सध्या चांगल्या परंपरा आणि श्रद्धा लोप पावत असताना खेडेकर कुटुंबियांनी 4 पिढ्या जपलेला आणि पुढील पिढ्यात रुजवलेला भक्तिभावाचा वारसा हा उल्लेखनीयच आहे.
राज्य सरकारने तातडीने 1000 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात येत असलेल्या 28 गावांतील विकासाचा आणि पायाभूत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असल्याचे मटकरे यांनी सर्वप्रथम उघडकीस आणले. त्यानंतर या निर्णयामुळे महापालिकेचे क्षेत्रफळ तब्बल 200 चौरस किलोमीटरने वाढणार आहे, तर 10 लाखाहून अधिक लोकसंख्या वाढणार आहे. या गावांमध्ये प्रचंड बांधकामे झाली आहेत, त्यांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. त्या मोबदल्यात राज्य सरकारने या गावांमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. त्या सर्व सुविधा महापालिकेस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. समाविष्ट होणार असलेल्यामुळे तेथील नागरिकांच्या महापालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या सुविधा निर्माण करता याव्यात यासाठी हे अनुदान महापालिकेस द्यावे असेही त्यांनी म्हणले आहे.